मध्य प्रदेशच्या नर्मदापुरममधील सतकुंडा धबधब्याखाली दोन मुलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय आणि ज्यामध्ये ते आक्षेपार्ह स्थितीत दिसतात आणि या घटनेमुळे स्थानिक आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तीव्र नाराजी आणि सार्वजनिक नैतिकतेवरती चर्चा उडवली गेली आहे। लोकांच्या म्हणण्यानुसार पब्लिक प्लेसवरती तरी भान ठेवले पाहिजे अशी प्रतिक्रिया उमटली आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवरती @narmadapuram.nagari या खात्यावरून शेअर झाला असून त्यामुळे पाठोपाठ गंभीर समाज नैतिक सवाल उपस्थित झालेत। उत्तर प्रदेशमधील संभाळ जिल्ह्यामध्ये पती पत्नीच्या भांडणाचा फटका निष्पाप बाळाला बसलाय। भांडणाच्या दरम्यान घरातील त्रिशूळ हाताळताना तो 11 महिन्याच्या बाळाच्या डोक्यात घुसला। उपचारादरम्यान त्या बाळाचा मृत्यू झालाय। घटनेमुळे परिसरात हळहळ निर्माण झाली आहे। पोलिसांनी तपास सुरू केलाय आणि या दुर्दैवी घटनेमुळे कौटुंबिक वादाचा गंभीर परिणाम अधोरेखित झालेला आहे। ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील एका खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मासिक पाळी तपासणी आणि विद्यार्थिनींची अवास्तव तपासणी केल्याप्रकरणी गुरुवारी आणखी 3 शिक्षकांना अटक करण्यात आली आणि आता एकूणच 5 आरोपी अटकेत आहेत। न्यायालयात उपस्थित केल्यानंतर सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे थांबवले असून शाळा बंद ठेवण्यात आली आहे। शैक्षणिक विभाग आणि पोलीस विभाग तपास करतायत। गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील मुजपूर गंभीरा पुलाचा 9 जुलै रोजी अपघाती ढिगारा कोसळला आणि आतापर्यंत 17 मृतदेह राज्य सरकारने सस्पेंड केलेल्या इंजिनियर्स अंतर्गत पुनरुज्जीवित झाले असून 3 जण अजूनही बेपत्ता आहेत। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घटनास्थळी चौकशीचे आदेश देत R&B विभागातील 4 अधिकारी निलंबित केलेत। कार्यकारी इंजिनियर नायकोवाला, 2 उप अभियांत्रिकी अधिकारी पाटोल आणि सहाय्यक अभियंता शहा पोलिसांनी हा प्रकार ॲक्सिडेंटल डेथ म्हणून नोंदवला असून तपास सुरू ठेवण्यात आला। कॅनडातील कॅप्स कॅफेवरती अज्ञातांनी गोळीबार केला आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। बब्बर खालसा गटाचा दहशतवादी हरजित सिंह लड्डी याने हल्ल्याची जबाबदारी घेतली होती। कपिल शर्मा टीमकडून निवेदन, आम्ही हार मानणार नाही। कॅनडा आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणा तपासात व्यस्त आहेत। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत घडलेल्या घटनेमध्ये एका विद्यार्थिनीला जबरदस्ती उचलून नेऊन एका आरोपीने लैंगिक अत्याचार केलाय तर दुसऱ्या आरोपीने ते मोबाईलवरती रेकॉर्ड केले होते। दोन्ही आरोपी पसार होते। पोलिसांनी त्यांना शोधून अटक केली आणि न्यायालयाने 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। पोलीस आता त्यांचे मोबाईल आणि डिजिटल पुरावे तपासत आहेत आणि ग्रामस्थांनी सखोल चौकशी मागणी देखील केली। पुण्याच्या प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये एका ग्राहकाला त्याच्या बन मस्कामध्ये काचेचा तुकडा सापडलाय ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय आणि या घटनेनंतर या प्रतिष्ठित कॅफेच्या अभिमानासह चव आणि सुरक्षिततेवरती प्रश्न उपस्थित झालेत। हे कॅफे 1935 मध्ये स्थापन झालं असून बन मस्का आणि इराणी चहासाठी प्रसिद्ध आहे। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वाद निर्माण करणारे विधान करत म्हटले की दक्षिण भारतीयांनी महाराष्ट्रात डान्स बार चालवून मराठी संस्कृती आणि तरुण पिढी बिघडवली आहे आणि या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून अनेक नेत्यांनी या भाषेचा निषेध केलाय। विरोधकांनी सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या विधानावरती कारवाईची मागणी देखील केली आहे। जळगावच्या यावल तालुक्यातील चिंचोली गावात बियर न दिल्यामुळे 2 तरुणांनी हॉटेल मालकावरती गोळीबार केलाय। घटना रात्री 9:30च्या सुमारास घडली। मालक गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलीस CCTVच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत। परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय।